म्हैसाळ येथे विजेचा शॉक लागून 3 जणांचा मृत्यू, 1 जण जखमी। म्हैसाळ येथे पुन्हा एकदा वनमोरे कुटुंबियावर नियतीचा घाला। मागील काही वर्षापूर्वी वनमोरे हत्याकांड प्रकरणात अखंड कुटुंब दगावले होते, पण सध्याच्या घटनेत वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घटना घडली असल्याचे कुटुंबियांचा आरोप। मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे सुतारकी मळा या परिसरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। ही घटना रविवारी सकाळी घडली। या घटनेचे म्हैसाळ गावात शोककळा पसरली आहे। प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय 35, पारसनाथ वनमोरे वय 40, शाहीराज पारसनाथ वनमोरे वय 12 सर्व राहणार म्हैसाळ अशी मयतांची नावे आहेत। तर हेमंत वनमोरे वय 15 हा जखमी झाला असून यांचा उपचार सुरू आहे। शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले असता यावेळी विजेची तार तुटून शेतात पडली होती। त्यामुळे पारसनाथ वनमोरे यांना जागीच शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला। त्यावेळी त्यांचा मुलगा शाहीराज वनमोरे हा वडिलांच्या दिशेने गेला, त्यांनाही शॉक लागला। त्या दोघांना वाचवण्यासाठी प्रदीप वनमोरे हे घटनास्थळी जात असताना त्यांनाही शॉक लागून त्यांचा सुद्धा मृत्यू झाला, तर हेमंत वनमोरे हा जखमी झाला। घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतली। सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार। चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 97 94 96 रवींद्र शंकर वनमोरे राहणार म्हैसाळ आणि मयत झालेल्यांची नावं पारिशनाथ मारुती वनमोरे आणि ते सतीश धाकट्याचं काय गेलेली खाली ह्याने वैरण काढायला गेले होते आणि ते शॉक लागला। एकटा गेला पुढं, ते धरला म्हणताना ते लहान पोरगं पळत गेलं तिथं बाप्पा का पडलाय म्हणून ते वरडलं पोरगं। वरडल्यानंतर दुसरा भाऊ पळत गेला आणि त्याला पण करंट लागला। ते तिघंजण बी तिथं हे झाले आणि ते चौथा होता तो जरा म्हणजे हे आहे जखमी आहे, जरा सिरियसमध्ये आहे ते। MSCवर तक्रार दिली नव्हती, त्यांना माहितीच